नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। बारामतीतला संघर्ष हा दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत चाललेला आहे आणि बारामतीतल्या लोकसभा जागेवर विजय मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे हत्कंडे आपले आत्ताच्या घडीला वापरले जातात। जी काही म्हणून शस्त्र उपलब्ध आहेत ती प्रत्येक शस्त्र मोजून मापून वापरून विजय आपल्याच पदरात पाडला पाहिजे याच्यासाठीचा संघर्ष अधोरेखित होतोय। ताजा घटनाक्रमामध्ये श्रीनिवास पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करत अजित पवारांची कृती ही नालायकपणाची आहे इतका तीव्र शब्द वापरलेला आहे आणि स्वाभाविकरित्या त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत। आत्ताच्या घडामोडीमध्ये या निमित्तानं अजित पवार गटाने जे उत्तर श्रीनिवास पवार यांना दिलेलं आहे त्यात दस्तूरखुद्द शरद पवारांच्या राजकारणाचा सगळा हिशोबच काढून टाकला गेलेला आहे आणि त्या निमित्तानं शरद पवारांच्या राजकारणाचा हिशोब काढत असताना पवारांना घरफोड्या ठरवलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ सक्रिय असलेले शरद पवार आयुष्याच्या या टप्प्यावर इतकं सगळं अनेकदा ऐकत आलेले आहेत, पण ते विरोधकांकडून। या वेळेला जे काल परवापर्यंत सोबत होते त्यांनीच शरद पवारांवर त्याच मुद्द्यांच्या आधारे हल्लाबोल करावा जे मुद्दे विरोधक आत्तापर्यंत वापरत होते। हा नियतीचा एक खेळच। या नियतीच्या खेळात शरद पवारांवर झालेलं शरसंधान हे त्यांच्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासूनच आहे, जेव्हा त्यांनी आईवडिलांच्या शेकापचा वारसा सोडून काँग्रेसकडे जायचं ठरवलं आणि तिथपासून सुरू झालेली ही घरफोडीची वेदनेची परंपरा ही आजच्या घडीला सुद्धा कायम आहे असं अजित पवारांचे समर्थक सांगतात। श्रीनिवास पवार अजित पवारांच्या विरोधात बोलायला लागल्याच्या नंतर या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून लक्षात येत आहे की कुठे ना कुठेतरी अजित पवार दुखावले गेलेले आहेत। अर्थात जो संघर्ष आता सुरू आहे त्या संघर्षात सर्व प्रकारची शस्त्र वापरली जाणार आहेत आणि येत्या दिवसांमध्ये त्या निमित्तानं हा वाद अधिकाधिक तीव्र होणार आहे। पण या निमित्तानं प्रश्न उपस्थित राहतो की घरात घरफोडी नक्की केली कोणी? पवारांच्या घराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं फोडलं असा सुद्धा दावा श्रीनिवास पवार यांनी केलाय। मुळात संघाला पवारांचं घराणं फोडून काय मिळवायचंय इथपासून ते बारामतीतला विजय हा आजच्या निवडणुकीमध्ये इतका महत्त्वाचा का आहे ते सुद्धा तपासायला हवं। मुळात पवारांचं घराणं गेले अनेक वर्ष बारामतीत सरळ मार्गाने जिंकतंय का आणि कोण्याही विरोधकाला तिथं टिकूच द्यायचं नाही इथपासून ते विकासाची स्वतःची अशी व्याख्या तयार करणाऱ्या पवारांच्यासाठी बारामती महत्त्वाची का असते हेही चर्चेत घ्यावं लागेल। पण त्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय घराण्यांमधला एक माणूस फोडून सोबत घेणाऱ्या शरद पवारांचं राजकारण सुद्धा या चर्चेत येईलच।